नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. एकीकडे विरोधकांची संघर्ष यात्रा राज्यात सुरू आहे, दुसरीकडे राज्य विधिमंडळाचं बजेट अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये विधानसभेचं कामकाज विरोधकांशिवाय रेटलं जात आहे, तर दुसरीकडे विधान परिषदेच्या कामकाजात विरोधक सरकारवर कुरघोडी करतायत. सरकारची कोंडी होते, पण सरकार एखाद दुसरा निर्णय मागे घेऊन मार्ग काढतंय. या दरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो मुद्दा आहे तो वारंवार त्या निमित्तानं चर्चेत येतोय. तशी मागणी होते आहे, पण सरकारकडून अजूनही तातडीनं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं आश्वासक उत्तर मिळत नाहीये. आम्ही विचार करतो आहोत, आम्ही केंद्राकडे मदत मागणार आहोत, केंद्र आमच्यावर मेहरबान होईल अशी भाषा ही राज्य सरकारच्या अर्थमंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची आहे. यातच पीक विमा जो शेतकऱ्यांना दिला गेलाय त्यातून 50% कर्जवसुली करून घ्या असे आदेश सहकार आयुक्तालयानं जिल्हा बँकांना दिलेत. त्यामुळं मोठा गदारोळ झाला. अखेर राज्य सरकारला हे जाहीर करावं लागलं. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं की हा GR किंवा हा आदेश आम्ही उद्या मागे घेणार आहोत. पण सरकारवर ही वेळ का आली, यातून काय स्पष्ट होतं? यातून हे स्पष्ट होतंय की सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सजग नाही आहे, गंभीर नाही आहे, सहानुभूतीपूर्वक विचार करत नाही आहे. यावरच आहे आपला आजचा सवाल. आपला आजचा सवाल बघा. पीक विम्यातून कर्जवसुलीचा निर्णय शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे का? हे आपल्या आजच्या सवालमध्ये काही मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, पीक कर्ज वसुलीच्या आदेशामुळे सरकार तोंडघशी पडलंय का? मुद्दा क्रमांक 2, बँकांच्या आदेशामुळे विरोधकांच्या संघर्ष यात्रेला शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळेल का? मुद्दा क्रमांक 3, विरोधकांशिवाय विधानसभा चालवण्याचा सरकारचा प्रयोग अंगलट येईल का? शेवटचा मुद्दा क्रमांक 4, फोडाफोडीच्या राजकारणापासून बचाव करण्यासाठी विरोधकांनी संघर्ष यात्रा काढली आहे का? जी सध्या चर्चा सुरू आहे की भाजपकडून विरोधी पक्षाचे आमदार मोठ्या प्रमाणावर फोडले जातील, पोटनिवडणुका घडवल्या जातील आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी विरोधकांनी एकी दाखवण्यासाठी, एकमेकांना जवळ करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीनं ही संघर्ष यात्रा सुरू केलेली आहे. या सर्व मुद्द्यांवर आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत शेकापचे ज्येष्ठ आमदार जयंत पाटील. आपल्यासोबत भाजपच्या वतीनं बोलण्यासाठी आणि ज्यांनी एक नवीनच वादाचा विषय छेडला आहे ते आमदार अनिल गोटे. आपल्यासोबत काँग्रेसचे विधान परिषदेतले गटनेते आमदार शरद रणपिसे आहेत. आपल्यासोबत मुंबईहूनच भाजपचे, माफ करा, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते माजी मंत्री नवाब मलिक सुद्धा आहेत. या कार्यक्रमातच आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी थेट जातोय नवाब मलिक यांच्याकडे. नवाब भाई, तुम्ही बघितलं की सध्या तुम्ही विधिमंडळात नाही आहात, पण ज्या पद्धतीनं कामकाज चाललेलं आहे यापूर्वी असं कधी बघितलेलं नाही की विरोधकांना इतकं बाजूला सारून की त्यांची दखल न घेता विधानसभेचं कामकाज कुठल्या सरकारनं चालवलं असेल. विरोधकांशिवाय कामकाज चालू शकतं, विरोधकांची आम्हाला कामकाज चालवण्यासाठी गरज नाही, अशा आविर्भावात भाजप सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार कामकाज रेटून नेतंय. याला तुम्ही काय म्हणाल? नाही बघा, नेहमी जेव्हा विधिमंडळाचं कामकाज चालते तेव्हा सरकार आपलं कामकाज काढून घेण्याच्या मनस्थितीत असतं आहे, पण विरोधक नकोच आणि कामकाज आम्ही संपवून टाकू अशी भूमिका कधीही या महाराष्ट्रामध्ये विधानसभेत आम्ही पाहिली नाही. आम्ही सत्तेत असताना एखादा विषय आला, विरोधक अडचण निर्माण करत होते, तर त्यांना विश्वासात घेऊन की बाबा तुम्ही बाहेर जा किंवा तुम्ही नसेल तरी आम्ही कामकाज काढून घेऊ, ही भूमिका कधीही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठल्याही सत्ताधारी पक्षांनी स्वीकारली नाही. पण आजच्या घडीला जे सगळी परिस्थिती विधिमंडळामध्ये सुरू आहे ते गुजरात पॅटर्न या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. म्हणजे कमीत कमी कालावधीसाठी गुजरातमध्ये अधिवेशन चालते,
सर्वचे सर्व आमदार कुठेतरी सस्पेंड करून टाकायचा, कामकाज पूर्ण करून टाकायचा, ही भूमिका जी गुजरातमध्ये गुजरात पॅटर्न आहे तेच महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेली असं एकंदरीत चित्र आहे. म्हणजे कुठेतरी लोकशाही व्यवस्थेमध्ये असा या प्रकारे विधानसभा चालवणं म्हणजे ही लोकशाहीला मारक आहे आणि ती पद्धत आता महाराष्ट्राला सुरू झालेली आहे. हे चिंतेचं बाब आहे. कुठेतरी लोकांनी या बाबतीत विचार केला पाहिजे. मुख्यमंत्री असतील, ठीक आहे, सत्ता आज आहे, पण तुम्ही नवीन पायंडा पाडताय, विरोधकांशिवाय विधिमंडळाचं कामकाज संपून टाकताय. हे लोकशाहीसाठी योग्य नाही, हे यांना कळलं पाहिजे. अगदी बरोबर आहे अनिल गोटे. जसं नवाब मलिक म्हणतायत की मोदी सरकारनं जे गुजरातमध्ये केलं तेच आता देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्रात करत आहे आणि तुम्ही तर काय अजबच मागणी करताय. तुम्ही तर असं म्हणताय की जे वरिष्ठ सभागृह आहे विधान परिषद, तिथं एकही लायकीचा माणूस नाही, त्यामुळे ते सभागृहच बरखास्त करून टाका. तुम्ही विरोधकांना इतकं कमजोर लेखता का? तर वरच्या सभागृहामध्ये म्हणजे विधान परिषदेमध्ये विरोधकांचं बहुमत आहे, तिथं सरकारचं अडतं म्हणून तुम्ही ते बरखास्त करायला निघालात. ही बरखास्तीची मागणी काही विधिमंडळामध्ये पहिल्यांदा झालेली नाही. 26 सप्टेंबर 1953ला काँग्रेस पक्षानेच हा ठराव आणला होता आणि त्यावेळेला तुळशीदास जाधव, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि बाबासाहेब भोसलेंचे सासरे काय, यांनी स्वतः एक आपलं स्टेटमेंट त्याच्यामध्ये दिलं होतं. त्यांनी म्हटलं आहे, महात्मा गांधींनीसुद्धा अनेक वेळा हरिजनमधून आपल्या येथे अशा प्रकारच्या 2 सभागृहाची गरज नाही असे सांगितले आहे, परंतु महात्मा गांधींच्या तत्वापैकी फक्त एकच तत्त्व स्वीकारून बाकी 100 तत्त्वे सरकार सोडून देते काय, हे जे आहे हे फार महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. याचं कारण त्या पुढचं वाक्य आहे, ज्याप्रमाणे इंग्लंडमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स समानता नाही, त्यामध्ये फार विषमता आहे. हेच ही गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे. आता मी सभागृहामध्ये मागणी केली, त्याला कारण आहे. तुम्ही विचारलं नाही मला काय कारण आहे. नाही ना, मी तुम्हाला विचारलं ना, तुम्ही काय म्हणालात की वरच्या सभागृहामध्ये म्हणजे विधान परिषदेमध्ये एकही लायकीचा माणूस आमदार नाही आहे म्हणून ते बरखास्त करा असं तुम्ही म्हणाले. लायकी हा शब्द नाही म्हणालो मग मी म्हणालो पात्रता. हा, मग पात्रता आणि लायकी एकच आहे ना, वेगवेगळ्या शब्द. अहो असं कसं, बोली भाषेत आपण लायकी म्हणतो. एक वेळ ऐका, आता का बोललो मी हे, तर ज्या वेळेला या 19 आमदारांच्या विरुद्ध कारवाई झाली, ही कारवाई का कर्जमुक्तीसाठी झाली काय? ही कारवाई झाली अर्थसंकल्पा वाचत असताना केलेल्या गोंधळामुळे. ही कारवाई झाली टाळ वाजवल्यामुळे. ही कारवाई झाली सभागृहामधलं अर्थसंकल्प हे डॉक्युमेंट आहे, हे जाळपोळ केल्यामुळे काय. आणि मुळामध्ये अशी कारवाई आमच्यावर गेल्या 5 वर्षात 83 आमदारांवर झाली आहे. आम्ही तर नुसतं हौद्यामध्ये उतरलो तर आम्हाला त्याने बाहेर काढून टाकायचे, येऊ द्यायचे नाही आत. पण त्यावेळेला जबाबदारीची जाणीव ठेवून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी सभागृहाच्या कामकाजावर कधी इतका दीर्घकाळ बहिष्कार टाकला नाही. आपले सदस्य बाहेर असताना सुद्धा चर्चेमध्ये भाग घेऊन आपली मतं मांडलेली आहेत. हा पर्याय खुला आहे, हा पर्याय काय बंद झालेला नाही. पण विधान परिषदेचं कामकाज सुरू आहे ना, तिथं विरोधक बसलेले आहेत. एक मिनिट, विधान परिषदेचं कामकाज काल सुरू झालं जाधव साहेब. काय ते तुमच्यामुळे सुरू झालं असं वाटतं? नाही नाही, माझं बिलकुल असं माझं म्हणणंच नाही, काय माझा असा दावा पण नाही काय. पण चर्चेमध्ये सहभागी न होता काय आपली सार्वत्रिक निवडणूकमध्ये गेलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी चालवलेला हा एक प्रयत्न आहे. ही संघर्ष यात्रा म्हणजे नाही, बरखास्तीची मागणी ती सांगा ना तुम्ही, ती तुम्ही का केली? विधान परिषद बरखास्त करा ही मागणी तुम्ही का केली? मग तेच सांगतो तुम्हाला काय. आता प्रश्न असा आहे की ज्या वेळेला हे सगळ्या
19 लोकांना बाहेर काढलं काय, आणि त्यानंतर त्यांनी बहिष्कार टाकला काय. सगळ्या कॅन्टीनमध्ये आम्ही सगळे आमदार बसलो होतो गप्पा मारत काय. तिथे विधान परिषदेमधल्या 3-4 आमदारांनी सांगितलं, तुम्ही खाली काही करा, वर आमचं बहुमत आहे, आम्ही तुमचे बिलच पास होऊ देणार नाही, म्हणून बरखास्त करा. काय काय म्हणून बरखास्त करायचं नाही काय. ही जी अडेल तट्टू बोलायची भूमिका आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला 12 कोटी जनतेला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याची भूमिका आहे, ही भूमिका काय लोकशाहीची भूमिका नाही काय. मग याच्या आधी काय काय झालं आहे, मी काय पहिली मागणी केली असं नाही, याच्या आधी पिके पाटलांनी केलेली आहे, याच्या आधी निहाल अहमदांनी केलेली आहे, याच्या आधी शंकर ढोळगेंनी केलेली आहे काय. असं आहे की त्यांनीसुद्धा ही जी तुम्ही डिबेट्स वाचली त्याची, तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे काय की जे लोक विधानसभेमध्ये निवडणूक हारतात, पराभूत होतात, अशा लोकांना मागच्या दराने आणायचं आणि त्याला सत्तेत सहभागी करून घ्यायचं, हे बरोबर नाही. हे त्यावेळेला त्या डिबेटमध्ये झालेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की रामभाऊ म्हाळगी, कैलासवासी रामभाऊ म्हाळगी या ज्यावेळेला हा ठराव पुन्हा काँग्रेस पक्षाने आणला 1961 त्यावेळेला कैलासवासी रामभाऊ म्हाळगेंनी फार स्वच्छपणे सांगितलं की या सभागृहामधले एक सदस्य PK सावंत यांचा चिपळूणमध्ये पराभव झाला, त्यानंतर पुन्हा पोटनिवडणुकीत पराभव झाला, आणि तरी तुम्ही त्यांना याच्यावरून मंत्री करता, तर हे काय बरोबर नाही. ज्यांच्यावर जनतेने अविश्वास दाखवला आहे त्या अशा लोकांना आणून मंत्री करता तुम्ही, हे बरोबर नाही. त्या ही विधान परिषद बरखास्त केली पाहिजे काय. त्यातले अनेक डिबेट आहेत काय. बरं ठीक आहे. शरद रणपिसे हे काँग्रेसचे विधान परिषदेतले गटनेते आहेत, ते उत्तर देतील. शरद रणपिसे यांचा जो आक्षेप आहे की बहुतेक सदस्य आमदार विधान परिषदेमधले हे मागच्या दारानं तिथं नियुक्त झाले आहेत म्हणा किंवा पक्षाच्या कोट्यातून निवडून आलेत म्हणा, तिथं आहेत आणि म्हणून मग ते बरखास्त केलं पाहिजे. नाही, आता गोटेंनी जो मुद्दा सांगितला, PK सावंतांच्याबद्दल बोलले आणि PK सावंतांना मागच्या दरवाजाने आणलं वगैरे वगैरे, यांनी जे काही सांगितलं, यांना इतिहासच माहिती नाही गोट्यांना. PK सावंत एक असं व्यक्तिमत्व होतं कोकणातलं, चिपळूणचं, आणि जे काही काळ महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्रीसुद्धा होते 3-4 महिन्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे. हो. आणि कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे. एक निष्णात वकील, संपूर्ण आयुष्य हे गांधीवादी तत्वानं ते जगले. यांना PK सावंत काय आहेत हे माहितीच नाही आहेत. अशा माणसांना यशवंतराव चव्हाणांनी बोलवून मंत्रिमंडळात घेतलं. ते यशवंतराव चव्हाणांच्या विरुद्ध बाजूला जे लोक होते त्याच्यामध्ये ते होते. इतके मोठे PK सावंत होते की PK सावंत वॉज ॲन ॲसेट टू दी स्टेट ऑफ महाराष्ट्र, असं हे जयंतराव पाटीलसुद्धा अधिक त्याबद्दल सांगतील. यांना काही माहिती नाही. आता ते म्हणतात मागच्या दारातून येतात. जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचे प्रतिनिधी येतात, त्यांचे विषय घेऊन येतात. शिक्षक मतदारसंघातले प्रतिनिधी शिक्षकांचे प्रश्न घेऊन येतात. पदवीधर मतदारसंघातले प्रतिनिधी पदवीधरांचे मतदारसंघातले प्रश्न घेऊन येतात. हे पण समाजातल्या विविध घटकांचे प्रतिनिधी आहेत. ते निवडूनच येत आहेत आणि त्यांचं ते रिप्रेझेंटेशन करत आहेत. खऱ्या अर्थानं जी निवडणूक प्रक्रिया आहे ती अतिशय सध्या जटिल झालेली आहे आणि त्यामध्ये काही लोक तर सामावू शकत नाही. आता जे काही पैशावाल्यांचं राजकारण चाललेलं आहे ना, आणि पैशाच्या जोरावर जे निवडून येत आहेत ना, त्यांना ही खालची भानगड काय माहितीच नाही आहे. हे खालचं काय आहे. ठीक आहे, मी भाई जयंत पाटील यांच्याकडे जातो. भाई, तुम्हाला इथं बोलवण्याचा हेतू आहे कारण मी तुमची संसदीय कारकीर्द जवळून बघितलेली आहे. तुम्ही कोणाच्या मेहरबानीनं विधान परिषद निवडून येत नाही, तुम्ही तुमच्या बळावरती येता. त्यासाठी काय करता हा भाग वेगळा, पण तुमची न्यूसेन्स व्हॅल्यू आहे आणि त्या जोरावर तुम्ही निवडून येता. हे जे लॉजिक मांडतायत अनिल गोटे,
ते तुम्हाला पटतं? नाही, त्यांच्या पक्षापासून सुरुवात करू ना. ज्या वेळा आदरणीय अडवाणी साहेब नेते यांचे तुमचे मुरली मनोहर जोशी यांची यादी करा, सगळे राज्यसभेवर गेलेले आहेत आणि हे म्हणतात की विधान परिषदेचे आमदार हे लायकी नसलेले. मग गडकरी साहेबांची एक प्रभावी कारकीर्द या विधान परिषदेमध्ये गेली. वैधानिक आघाडीवर एक लढणारा आमदार आणि उत्कृष्ट विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचा लौकिक होतो, त्यांची पण लायकी नाही. या ठिकाणी ज्या ठिकाणी जे आमदार BJPचे पण पडले ते पण मागच्या दाराने कधी कधी तिथे बसलेत, मी नावं घेत नाही आहेत. पण वैधानिक आघाडीवर विधान परिषद गडकरी साहेब कधी विधानसभेत गेले नाहीत, पण विधान परिषदेमध्ये पण ग्रॅज्युएट मतदारसंघातून ते निवडून येतात, बिनविरोध पण 2 वेळा आले आणि एक चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. माझं म्हणणं, आपण जेव्हा लोकप्रतिनिधी आहोत तेव्हा जबाबदारीने बोललं पाहिजे. एक विधान परिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा हे घटनेने आपल्याला दिलेला आहे. ठराव कोणी आणले आणि ते मान्य झाले का, तर मतात सुद्धा आले नाही त्यावेळेला काढले, त्याची ती व्यक्तिगत मत आहे. हे यांच्या व्यक्तिगत मत आहे. आज मला वाटतं चंद्रकांत पाटील एक आमदार विधान परिषदेमध्ये होते, त्यावेळेला त्यांनी काम केलं. आज ते जेव्हा मंत्री झाले ते आम्हाला वाटलं नाही दादा एकदम शांत ग्रस्त आहे, कमी बोलणारे आहेत, पण दादाने आज मंत्री म्हणून एक सर्व आमदारांमध्ये जनतेमध्ये एक वेगळं स्थान मिळवलं, एक वेगळी आत्मीयता. यांच्या सरकारमधलं एक आदराचं स्थान. आम्ही हाऊसमध्ये सर्व रणपिसे बोलतील, आम्ही आदराने त्यांच्याबरोबर बोलतो. दादा चंद्रकांत दादा आहेत, महादेव जानकर आहेत, सदाभाऊ खोत आहेत, पांडुरंग फुंडकर आहेत, किती नावं सांगायची. तो रणपिसे साहेब माझा वेगळा मुद्दा आहे, पण दादानी आज जे काम केलेलं आहे त्यांची लायकी नाही का. आज त्यांच्यामध्ये बोलतात अनेक मुख्य, आणि ते सभागृहाचे नेते आहेत चंद्रकांत दादा पाटील. माननीय शरद पवार जे या देशाचे नेते हे पण विधान परिषदेत होते. हो. आज असं एक नेता आहे की तो त्या शरद पवार साहेबांचं सर्व सभागृहात म्हणजे विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा या सगळ्या लोकशाहीच्या सगळ्या प्रमुख 14 निवडणुका शरद पवार लढले, एकाही निवडणुकीत ते हरले नाही. हे काय म्हणून का ते येऊ शकत नव्हते का ते, असं नाही आहे. कोणाबरोबरही मग आम्ही म्हणायचं का विधानसभेत येणारे लोक कसे आहेत काय आहेत असं बोलायचं का, ते चुकीचं आहे. आणि ते करायचं असेल तर हे प्लॅटफॉर्म नाही आहे. माझं म्हणणं, अनिलजी गोटे माझे चांगले मित्र आहेत, चांगले आमचे मैत्रीचे संबंध आहेत, परंतु या ठिकाणी एकदा एका निवडणुकीत त्यांनी मला माझ्या फॉर्मवर सही पण दिली आहे पहिल्या वेळेला, ते मी विसरणार नाही आहे. परंतु तसे सर्वपक्षीय मित्र आहेत. जनतेमध्ये काम केलं आणि सगळ्यांबरोबर संबंध व्यवस्थित ठेवले, त्याच्यामध्ये होते. असे धुळप साहेब आमचे 7च आमदार होते आणि धुळप साहेब आमचे त्यावेळेचे एका पक्षाचे सरचिटणीस राज्यसभेवर निवडून गेले होते. तर आमदार पण आहे तेव्हा अपक्ष आमदार वेगळे होते, वेगळी भूमिका होती. परंतु या ठिकाणी काम करताना प्रामुख्यानं हा मुद्दा आहे. माननीय माझे ज्येष्ठ नेते रणपिसे यांनी सभागृहात सांगितलं की कर्जमाफीच्या या गदारोळामध्ये जनतेला वेगळ्या दिशेनं देण्याची ही खरी चर्चा गोटे खऱ्या अर्थाने करतात. त्यांनी सुंदर नाही, प्रेक्षकांचाही गैरसमज झाला होता की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा संघर्ष यात्रेचा हा मुद्दा आहे, त्यावरती चर्चा आहे आणि मध्येच कुठे चर्चा भरकटली ती यासाठी की सरकारची मानसिकता बघा कशी आहे. एखाद्या प्रश्नापासून लक्ष विचलित करण्यासाठी अनिल गोटेंनी हे अस्त्र सोडलेलं आहे. नियोजन लक्षात घ्या, तुम्ही घातपात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी म्हणतो का हे नियोजनबद्ध रीतीने करतायत असं आमचं म्हणणं आहे. आणि मी म्हणतो याच्यावर बोलताना आज मी बोललो, पण रणपिसे साहेब 2 वेळा काल पण बोलले, मी पण काल बोललो सभागृहात, परंतु एक चांगलं विश्लेषण, चांगले उतारे रणपिसे साहेबांनी त्यावेळेला दिलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला सांगतो का ही चर्चा आज राज्यामध्ये वेगळी चर्चा आहे. शेतकरी वेगळ्या आशेनं या अधिवेशनाकडे बघतोय, हा विषय काढता येतो.
वेगळे अजून वेळ आहे की आधी काय विधानसभा संपलेली नाही, अजून तुम्हाला 2.5 वर्ष मांडू शकता. पण या अधिवेशनामध्ये आणि बजेट अधिवेशनामध्ये एक आशेने महाराष्ट्रातला शेतकरी आज कर्जबाजारी शेतकरी बघतोय आणि त्याच्यासाठी खरा वेळ या सभागृहाचा गेला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. ती असताना मी गोटेंना विनंती करीन, मागून आपण चर्चा करू, वेळ आहे, पुढला 1 आठवडा आपला आहे तो तरी कमीत कमी व्यवस्थित अगदी बरोबर आहे. प्रश्न हा शेतकऱ्यांचा आहे. ज्या पद्धतीनं सहकार आयुक्तांनी एक आदेश काढला, बँकांना आदेश काढला की तुम्ही शेतकऱ्यांना जे पीक विम्याचे पैसे देत आहात त्यातून तुम्ही कर्ज वसुलीची 50% रक्कम परत घ्या, आणि मग विरोधकांनी मागणी केली की हा निर्णय तुम्ही मागे घ्या. त्यानंतर सरकारला जाग आली, सरकारला लक्षात आलं की आपण चुकीचं पाऊल उचललेलं आहे, आता हा आदेश मागे घेतला जाणार आहे असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलेलं आहे. यावरच आपल्याला चर्चा करायची आहे. दरम्यान आत्ता जी आपण चर्चा केलेली आहे हे दाखवण्यासाठी केलेली आहे की सरकार कसा घातपात घडवून आणत आहे, लक्ष विचलित करण्यासाठी कसे कसे अस्त्र हे विरोधकांवरती सोडतं आहे, कसे मुद्दे नको ते काढून त्यावरती चर्चा घडून आणून एक प्रकारचं ज्याला म्हणूया ना घातपाताचा प्रकार करतं आहे, हे दाखवण्यासाठी आत्ता 5-10 मिनटं आम्ही ही चर्चा केली. प्रश्न हा शेतकऱ्यांचा आहे. सरकार संवेदनशील आहे का या मुद्द्यावर, हाच खरा प्रश्न आहे. त्यावरच आपल्याला चर्चा करायची आहे. पण ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता आपला प्रश्न बघा. पीक विम्यातून कर्ज वसुलीचा निर्णय शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे का? 86% लोक म्हणतायत होय, पीक विम्यातून कर्ज वसुलीचा निर्णय शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय नवाब मलिक यांच्याकडं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, माजी मंत्री आहेत. नवाब भाई, तुम्ही ऐकलं की सरकारनं जो पीक विम्याचा आदेश काढला आहे त्यातून 50% रक्कम वळती करा असं ते आदेशमध्ये म्हटलेलं आहे. प्रश्न असा आहे की सरकार अशा पद्धतीनं शेतकऱ्यांकडे बघत असेल तर त्यांना कर्जमाफी कसं देणार आहे, आणि म्हणून तुम्ही जी संघर्ष यात्रा काढलेली आहे त्याला शेतकऱ्यांची सहानुभूती मिळाली पाहिजे असं अनेकांना वाटतं, पण ते मिळताना दिसत नाही आहे. असं का? नाही, असं आहे बघा, कर्जमाफीचा विषय गेली 2 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस व इतर विरोधक वारंवार आत्महत्या करणारे जे शेतकरी आहे त्यांच्या आकडा वाढत चाललेला आहे. त्यासाठी कर्जमाफीचा विषय आज नव्याने निर्माण झालेला असं विषय नाही. आता आणखीन याला जोर कसाला आला, जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक सुरू होती तेव्हा पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं की आमचं सरकार उत्तर प्रदेशमध्ये आल्यानंतर आम्ही उत्तर प्रदेशमध्ये जे शेतकरी त्यांचे कर्ज माफ करू. मग महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षीय दबाव निर्माण झाला. मुख्यमंत्री गेले जेटली साहेबांकडे. जेटली साहेबांनी असं आश्वासन दिलं आहे, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की योजना आणतो, अर्धा तुम्ही कुठेतरी त्याचा बोजा उचला आणि अर्धा केंद्र सरकार उचलेल. त्यानंतर स्वतः जेटली साहेबांनी राज्यसभेमध्ये सांगितलं की कुठल्याही प्रकारची कर्जमाफीची योजना आणण्याचा आमचा मानस नाही. म्हणजे मुख्यमंत्री कुठेतरी दबाव जे होता कर्जमाफीसाठी, शिवसेना बी त्याच्यात सामील होती, ते कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली. आता एक तर स्पष्ट झालेलं आहे की कर्जमाफी हे करणार नाही आणि कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकत नाही. उलट पीक विमा योजना जेव्हा पीक नुकसानी होते, संपूर्ण पैसे मिळत नसताना काही पैसे मिळते, त्याच्यात अर्धे पैसे कापून कर्ज वसुली करा असे आदेश काढणे म्हणजे कुठेतरी शेतकऱ्यांवर अन्याय करण्यासाठी हा आदेश काढण्यात आला. आज काय शेतमालाला भाव मिळत नाही. बजेटमध्ये मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं की 2021मध्ये म्हणजे कुठेतरी आज जे शेतकऱ्यांच्या मालाचा भाव ते दुप्पट करू. आता 17 आहे, 21ची घोषणा हा बजेटमध्ये अर्थमंत्री करताय. म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत हा सरकार गंभीर नाही. तूर कमी असताना तुम्ही पीक लावा, लोकांनी तूर लावली, त्याची खरेदी केंद्र सुरू नाही, पैसे देण्याची तयारी यांची नाही. म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्षित करून यांना काय साध्य होणार आहे? आज आत्महत्या करणारे शेतकऱ्यांचा आकडा वाढते. संघर्ष यात्रा ह्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आहे.
प्रतिसाद मिळत नाही. ठीक आहे, शेतकऱ्यांना कुठेतरी प्रतिसाद मिळत नाही लोकांना वाटत असेल, मग प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच भावना आहे की आमचं कर्ज माफी जायला पाहिजे. किती लोक जमताय नाही जमता हा विषय नाही, पण कुठलेही शेतकऱ्यांना विचारा, ते सांगताय की नाही आम्हाला कर्जमाफी नको, असं कोणी सांगत नाही. सगळे शेतकऱ्यांची इच्छा आहे, सर्व विरोधकांची इच्छा आहे, कुठेतरी शिवसेनेची पण तीच मागणी आहे. भाजपचे जे आमदार खाजगीत बोलत आहे की कर्जमाफी झाली पाहिजे, मग सरकार कुठेतरी दिशाभूल करत आहे की केंद्राची योजना येणार आहे. जेटली साहेब सांगताय कुठलीही योजना नाही. म्हणजे एक तरी स्पष्ट करा ना तुमची काय भूमिका आहे. म्हणजे कुठेतरी शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळायचं पण आणि शेतकऱ्यांच्या अडचणी निर्माण करण्यासाठी निर्णय घ्यायचा, ही भूमिका भाजप. ठीक आहे. शरद रणपिसे, प्रश्न असा आहे की 19 विधानसभेतले जे आमदार आहेत काँग्रेस राष्ट्रवादीचे, त्यांचं निलंबन झालं म्हणून तुम्ही संघर्ष यात्रेवर जाता, आणि दुसरीकडं काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार विधान परिषदेचं कामकाज सुरू ठेवतात. हा दुटप्पीपणा नाही का? हे लोकांना पटत नाही. हे लॉजिक काय की विधानसभेत बहिष्कार आणि विधान परिषदेत सरकारबरोबर चर्चा? नाही, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी आणि विरोधी पक्षाचे 19 आमदार निलंबित झाले म्हणून संघर्ष यात्रा नाही. संघर्ष यात्रेचा मूलभूत हेतू असा आहे की आम्ही जवळजवळ 2 ते 3 आठवडे सभागृहामध्ये ही मागणी केली आणि सरकार आता मागणीबद्दल काही विचारच करत नाही. आज जे पीक विम्याबद्दल सांगितलं म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. तर सरकार याच्यामध्ये काही दखल घेत नाही. म्हणून आम्हाला विरोधी पक्षाला असं वाटलं की आता आपण जनतेमध्ये गेलं पाहिजे आणि शेतकऱ्यामध्ये आणि जनतेमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून आम्ही संघर्ष यात्रा काढलेली आहे. संघर्ष यात्रेचा आणि निलंबनाचा कुठेही, पण विधानसभेच्या आमदारांनी तुम्हाला का घेतलं नाही? बरोबर नाही, याचं कारण असं सांगतो की जर आज विधानसभेमध्ये समोरच्या बाजूला एकही विरोधी सदस्य नाही, हीच परिस्थिती जर विधान परिषदेत, जी सरकारला अपेक्षित होती की अशी परिस्थिती निर्माण व्हावी आणि मग एका दिवसात अर्थसंकल्पाचे विषय, मागण्यांचे विषय, डिमांड्स, इतर सगळी विधेयकं एका दिवसामध्ये सरकारने ही सगळं पारित करून विधानसभेचं, विधिमंडळाचं अधिवेशनच संपवलं असतं. आणि अधिवेशन जर संपवलं असतं तर मग आम्हाला अधिवेशनामध्ये सरकारवर पुन्हा जो दबाव आणायचा आहे, आम्हाला विधिमंडळात मिळालेली जी विविध अस्त्र आहेत त्याचा उपयोग करून सरकारला आम्हाला या बाबतीत भाग पाडायचं आहे, ते आम्हाला करता आलं नसतं. आणि म्हणून आम्ही विधान परिषदही चालू ठेवली आणि विधानसभेचे सर्व सदस्य विरोधी पक्षाचे हे संघर्ष यात्रेवर गेले. आणि आपण जे आज सांगितलं त्याचं फलित काय की आम्ही आज विधान परिषदेमध्ये आहोत. तुम्ही संघर्ष करताय सरकारबरोबर विधान परिषदेत संघर्ष बहुमत आहे. नाही, सरकारच्या नाडा विधान परिषदेत विरोधकांच्या हातात आहे. आमच्यामुळेच हे पीक विम्याचं आज जो आदेश काढला हो तो रद्द झाला, सरकारला मागे घ्यावा. मी पुन्हा माझ्या प्रेक्षकांना हे सांगतो की हा जो पीक विम्याचा आदेश आहे की ज्यातून कर्जवसुलीची 50% रक्कम तुम्ही बँकांमध्ये वळती करा, या आदेशाचा आवाज जर का उठवला गेला तर तो आज विधान परिषदेमध्ये विरोधकांनी उचलला, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उचलला, गटनेते शरद रणपिसे यांनी उचलला किंवा भाई जयंत पाटील यांनी उचलला. आणि त्यानंतर सरकारला जाग आली की हा निर्णय आपल्या अंगलट येतोय, हा शेतकऱ्यांना नावडणारा हा निर्णय आहे, शेतकरी नाराज होतील म्हणून आम्ही माघार घेतो या निर्णयापासून, असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर करावं लागलं. राजकारण असं आहे की जिथं बहुमत नाही आहे विरोधकांचं तिथं विरोधकांना लाथाळतं आहे सरकार, आणि जिथं विधान परिषदेमध्ये विरोधकांचं बहुमत आहे तिथं सरकारचं काही चालत नाही, तिथं विरोधकांचा म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचा सरकारबरोबर संघर्ष चाललेला आहे. त्याला शेकापची म्हणजे भाई जयंत पाटील यांची सुद्धा साथ आहे. भाई बरोबर नाही, एकच मिनटं. नवाब मलिक बोलले ते कर्जमाफी, बीजेपी म्हणते कर्जमुक्ती. कर्जमुक्ती म्हणजे काय की ज्यांनी रेग्युलर कर्ज फेडले त्यांना पण मुक्ती मिळाली पाहिजे. की आमची मागणी ती आहे की कर्ज थकले त्यांनाच फक्त माफी नाही, तर जे रेग्युलर कर्ज फेडतात त्यांना कर्जमुक्ती दिली पाहिजे. मुक्ती शब्द आमचा नाही, आमचाच आहे, तर कर्जमुक्ती दिली पाहिजे.
मग यांचे मंत्री बोलतात अरे पैसे आणायचे कुठून, मग जाहीरनामे छापताना यांना त्यांची आठवण नव्हती का? मग जनतेला या ठिकाणी जाहीरनामे छापायचे, मीडियावर यायचं आणि तेव्हा एक वेळ फसवायचं, तर हे जास्त वेळ या देशामध्ये चालत नाहीये. हे गोटेंना मी सांगायला आणि अनिल गोटे म्हणतात जिथं बहुमत आहे ते बरखास्त करा विधान परिषद. ऐका, या ठिकाणी चुकीचं रेकॉर्डवर राहू नये म्हणून मी सांगतो. 25 सप्टेंबर 53ला हा ठराव विधान परिषद बरखास्त करायचा मान्य झालेला आहे. नाही, तुमच्या हेतूवर शंका आहे. ऐका माझ्या हेतू तुम्ही आताच काय काढला हा विषय? एक मिनिट ऐका. मी काय म्हणतो, एकच मिनिट. गोटे हे जवळजवळ 15 ते 20 वर्ष या सभागृहाचे आमदार आहेत. हो, त्यावेळेला त्यांनी कधी हा ठराव मांडला नाही की असं वक्तव्य तेव्हा ते केलं नाही. भाजपचे अधिकृत आणि आजच नव्हते. अरे अधिकृत नाही. आता ते भाजपचे अधिकृत आमदार आहेत. तेव्हा का नाही मांडला यांनी? एक हीच लक्षात वेळ घ्या. का ज्या वेळेला ऐका, शेतकऱ्याचे प्रश्न ऐका, मांडतात ते- ऐका, ऐका. रणपिसे बरोबर आहे ना? अधिकृत नव्हते, आता भाजपचे अधिकृत आमदार आहात तुम्ही. असे तुम्ही तिघं एकत्र येऊन मला नाही, आम्ही काय इंडिपेंडंट नाही झालं. एक मिनिट ऐका. आता काय माझ्या या मागणीशी पक्षाचा दुरान्वयाने संबंध नाही. ते जाहीर झालं, काय त्यालाच बीजेपी म्हणतात. हो, हे तुमच्या पक्षात असेल. नाही, आमच्या पक्षात. अहो आता ते बीजेपी मध्ये आहे, समजून घ्या ना, त्यांना कळली आहे बीजेपी. हे मला बीजेपी बालपणापासून माहिती आहे. तर त्यांच्या हो, घरात हो. बीजेपी आहे पहिली, मागवा त्यांचा दुसरा पक्ष मी संघ प्रचारक होतो, जनसंघाचा संघटन मंत्री होतो, मला माहिती आहे चांगलं शिस्त कशी असते काय. मध्ये बाजूला जाऊन आलात ना म्हणून. काय बाजूला बघून आलो बाहेर काय म्हणून मी सांगितलं बरखास्त करा. तर 25 सप्टेंबर 1953ला एकूण 219 सभासद सभागृहात उपस्थित होते. त्यापैकी 213 सभासदांनी ठरावाच्या बाजूने मतदान केलं आणि बरखास्त करायला सांगितले. पण 1957 मध्ये निवडणुका होत्या, सार्वत्रिक निवडणुका. त्यावेळेस सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत हे करू नये बरखास्त, अशा पद्धतीचं त्यात ॲडिशन करून मग ते राहिलंच काय. मग ते 1961 मध्ये पुन्हा आलं काय. 1961 मध्ये आल्यानंतर त्यावेळेला काँग्रेसवाले भाषणं केलेली आहेत, म्हणजे काय चुकीचं त्यात काय मी सांगितलं आहे तुम्हाला काय लक्षात. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता जे तुम्ही सांगताय काय की संघर्ष यात्रेवरून लक्ष जनतेचं विचलित करण्यासाठी हे केलेलं आहे, हा विचार करणं सुद्धा चुकीचं आहे काय. संघर्ष यात्रेचा आणि माझ्या मागणीचा काही संबंध नाही, दूर नाही. मग तुमचा पाठिंबा आहे का संघर्ष यात्रेला? मी सांगतो तुम्हाला बोलू दे. बरं ठीक काय संघर्ष यात्रा ही कशासाठी आहे? सार्वत्रिक निवडणुकीत गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी आहे. त्याचा काय संबंध? आता काय काय संबंध? निवडणूक आहे? मग अडवाणीने काढली ती संघर्ष यात्रा त्याच्यावर होती का? हो, अहो, दादा. ऐका ना, काय अडवाणींनी संघर्ष यात्रा काढली, राम मंदिराचा विषय झाला, त्यानंतर निवडणुका झाल्या काय, मग त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या खासदार जास्त निवडून आले. हे सगळं हा इतिहास आहे, त्याला काय मग तसंच होणार आहे. नाही एक मिनिट आहे का, तसं होणार असेल तर चांगली गोष्ट आहे ना. ते होणारच आहे. पण हे जे कर्जमुक्ती म्हणतात काय, माझा सरळ भाजप प्रश्न म्हणते आहे. कर्जमुक्ती, भाजप म्हणते हे कर्जमाफी म्हणतात. हो, कर्जमुक्ती आमचा शब्द आहे. याचं कारण माफी कशासाठी? त्यांनी काय शिक्षा, त्याला कशाच्या गुन्ह्यात शिक्षा पण देता? तुम्ही काहीच मुक्ती देत नाहीत ना. नाही, एक नाही का, तुम्ही कशा शिक्षा देता त्याला? माफी हा शब्द गुन्हेगारांसाठी आहे. शेतकरी गुन्हेगार नाही नाही नाही, शब्द छल नकोय. नाही. माफी की मुक्ती, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करा बस. ऐका, मी तुम्हाला विचारतो, मी माझं आता काय पहिल्यांदा कधी आत्महत्या झाली महाराष्ट्रामध्ये? यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1985 साली पहिली आत्महत्या झाली. हो. कोणाच सरकार होतं तेव्हा? काँग्रेसचं सरकार. अरे म्हणून बदलले एक तुम्हाला. मिनिट ऐका ना. अरे म्हणून त्याला बदलले ना, म्हणून लोकांनी मतं दिली ना. अरे ते ऐका. हे रेकॉर्ड नाही, कशात नाही, आहे? तुम्ही ऐका जरा, ऐका काय काँग्रेस सरकार होतं. हां, ह्या ज्या आत्महत्या आहेत ह्या आम्हाला काँग्रेसने वारसामध्ये दिलेल्या आहेत. आणि 15 वर्ष 1985 पासून तर 2014 पर्यंत या देशामधल्या या राज्यामधल्या शेतकऱ्याची जी झालेली परिस्थिती आहे, तुम्हाला असं वाटतं 2 वर्षामध्ये बदलेल? ते प्रत्यक्ष परमेश्वराला शक्य नाही. ते
हो म्हणून त्याला सलाईन पाहिजे आहे कर्जमाफीचं. हो ऐका साहेब, माझं जरा, मी शेतकरी आहे. हो ना, तर मी पण शेतकरी आहे. बोला. तर विदर्भातला आहे, विदर्भातला आहे. त्यांना कर्जमाफीचं सलाईन नको आहे. त्यांना शेतीमध्ये गुंतवणूक करून जास्त उत्पन्न काढून, चांगलं उत्पन्न काढून, दर्जेदार उत्पन्न काढून भाव मिळणं याची गरज आहे. पण ते देत नाही ना तुम्ही. कुठं तुम्ही भाव देता? हमी भाव किती वेळा दिला गेल्या 3 वर्षात तुमच्या सरकारमध्ये? अरे स्वामीनाथन समितीचा अहवाल का अंमलात आणत नाही? एक मिनिट, पंतप्रधानांनी सांगितलं होतं की आमचं सरकार आल्या बरोबर स्वामीनाथन समितीचा ऐका. अहवाल अंमलात आणू. मग त्याचं काय झालं? हे कोणी बोलत असताना मी बोललो का काही? नाही नाही, बोला बोला शांत तुम्ही बोला, बोला. ऐकलं मी बोला, बोला, बोला. मी शांत बसेल. काय? मी शांत शांत- बोला बोला. हा. मी शेतकरी संघटनेचा 6 वर्ष अध्यक्ष होतो महाराष्ट्रात. काय? कुठल्या शरद जोशींच्या? हो. हो. आणि शेतकरी संघटनेचे 7 लोक होते संस्थापक, त्याच्यापैकी मी एक आहे. काय? असं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी नकोय. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती पाहिजे. कर्जामध्ये त्यांना त्याच्या डोक्यावर पुरा कर्ज येता कामा नये अशी व्यवस्था करायची आहे. आणि अशी व्यवस्था करायची आहे. आता या जिल्हा परिषद निवडणुका झाल्या. भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच फार मोठी मुसंडी मारली. हे खरं सांगतो, यांनी आत्मसंशोधन करायला पाहिजे. भारतीय जनता पक्षासारखा पक्ष हा आज शेवटपर्यंत का गेला? आयात उमेदवारांच्या जीवावर असं त्यांचं म्हणणं आहे. असू द्या, ते बघू आपण नंतर. काय पण आता कारण असं आहे की जलयुक्त शिवारामुळे जे शेतकऱ्याला पाणी मिळालं त्यामुळे जो आनंद झालेला आहे शेतकऱ्यांना आणि ह्याला त्यामुळे झालेलं आहे. मी तुम्हाला माझं स्वतः माझ्या गावातलं उदाहरण सांगतो. माझ्या गावामध्ये 2 टँकर होते जानेवारी नंतर. आता एकही टँकर येत नाही आणि मे एंडपर्यंत येणार नाही. कारण एक गोटे साहेब असं आहे आता एक मिनिट आहे की तुम्ही जलयुक्त शिवारचं हे यश सांगता, बरोबर आहे. गेल्या खरीपमध्ये शेतकऱ्यांना नको तेवढं पीक आलेलं आहे. चांगलं पीक आलं जे गेले 3 भाव किती वर्ष आहे? कधीच आलं नाही. भाव कुठे आहे? नोटबंदीत काय झालं? सगळं गेलं ना. तुम्ही काय हे तुम्ही इकडे हे म्हणता आणि नोटबंदीनंतर तिकडे उत्तर प्रदेशमध्ये यश आलं. हो, ते निवडणुकांचं ऐका, यश ऐका, तुम्ही ऐका, सर्वसामान्यांची कसं जोडता? नाही, नाही. ते तुमच्या पक्षाचं यश आहे. ऐका हे मी तुमच्याच चर्चेमध्ये ऐकलंय की नोटबंदीचा फटका बसला. हो. ऐका आम्हाला नाही बसला, तो विरोधकांना बसला. बरं ठीक आहे. आपल्यासोबत शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आहेत. राजू शेट्टी, महाराष्ट्रवनच्या चर्चेत तुमचं स्वागत आहे. प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी तुम्ही सुद्धा करताय, सगळेच करतायत, म्हणजे भाजपचे आमदार सुद्धा करतायत, पण सरकारची देण्याची इच्छा दिसत नाही. त्यात असे निर्णय सरकार घेत आहे की पीक विम्यातून 50% रक्कम कर्जवसुलीची वळती करा बँकांमध्ये, असा आदेश काढला जातोय. आणि जेव्हा विरोधकांनी आवाज उठवला तेव्हा सरकार म्हणतंय आम्ही आता तो आदेश मागे घेतो. तुम्ही काय म्हणाल? सरकार ज्या पद्धतीनं चाललं आहे, तुमच्या अपेक्षानुरूप हे सरकार काम करतंय असं वाटतंय शेतकऱ्यांच्या बाबतीत? तुम्ही खुश आहात? नाही, एक तर हा पीक विम्याचा पैसा कर्जाला वळत करणं हा पूर्णपणे चुकीचा आणि शेतकऱ्यांच्यावर अन्यायकारक असा निर्णय आहे. एक तर शेतकऱ्यांचं एवढं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्यातून विम्याची मिळणारी रक्कम ही अतिशय तुटपुंजी आहे. आणि ती रक्कम सुद्धा जर का कर्जाला वळती केली तर त्या शेतकऱ्यानं पुढच्या पिकाचं काय करायचं? बँका त्याला दारात उभा करून देत नाहीत. बाकीचं दुसऱ्या पिकाचं नियोजन करता येत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला मदत करण्याच्या ऐवजी त्याचं पैसे विम्याचं काय होणार पण वळतय करून घेणं म्हणजे त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे सत्तेत बसले त्यांना तर हे अजिबातच शोभत नाही. कारण ज्या छत्रपतींनी सांगितलेलं होतं की शेतकऱ्यांच्या बांधावरून जात असताना त्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागता कामा नये, असं आज्ञापत्र देणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठं आणि विम्याचे आलेले हक्काचे पैसे कापून येणारे हे सरकार कुठं आहे? तुलनाच होऊ शकत नाही आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत. राजू शेट्टी, तुमच्याच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पणन राज्यमंत्री आहेत सदाभाऊ खोत, त्यांच्या खात्याकडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर देखरेख ठेवली जाते. आज परिस्थिती अशी आहे
की शेतकऱ्याची तूर ही APMC मध्ये म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात आलेली आहे, पण त्याला टोकन दिलं जातं, पण त्याची खरेदी होत नाही. कारण का? तर सरकार वेळेवरती बारदाना देऊ शकत नाही आहे. तुम्ही तुमच्या मंत्र्यांना जाब विचारत नाहीत का? खरं तर कृषी उत्पन्न बाजार समिती जरी तुरीची खरेदी होत असली तरी ती खरेदी करते नाफेड, आणि नाफेड ही सगळी व्यवस्था करणं आवश्यक होतं. आणि पणन मंडळाची सुद्धा ही चूक आहे, कारण एकाच वेळी तूर मोठ्या प्रमाणामध्ये येणार हे सगळं आधीच माहिती होतं. 2-2.5 महिन्यापूर्वी याचा अंदाज होता. आणि केंद्र आणि राज्य सरकारचं हे अपयश आहे. जरी आमचा मंत्री असला शेतकरी संघटनेचा, तर तो अर्धा मंत्री आहे, राज्यमंत्री आहे, त्याच्या वर कॅबिनेट मंत्री आहेत, प्रशासनातले अधिकारी आहेत, हे सगळे काही सदाभाऊ खोत यांचंच ऐकतात अशातला भाग नाही. परंतु यामध्ये शेतकऱ्यांना मनस्ताप होतोय, शेतकऱ्यांना त्रास होतोय. 15-15 दिवस शेतकऱ्यांना रांगेत उभा राहावं लागतंय, ही वस्तुस्थिती लपून राहत नाही. त्यामुळे याला सगळेच जबाबदार आहेत. अगदी सदाभाऊ खोत सुद्धा जबाबदार आहे असं म्हणावं लागेल. राजू शेट्टी, शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही इतक्या खुल्या मनानं बोलत आहात म्हणून गेल्या 6 महिन्यापासून शेतकऱ्यांच्या बाबतीतला कारभार या सरकारचा तुम्ही बघता. तुम्ही सुद्धा वेळोवेळी टीका केलेली आहे. अगदी तुमच्या मंत्र्यावरच्या कारभारावर सुद्धा तुम्ही टीका केलेली आहे. जेव्हा तुम्ही म्हणताय की भाजप सरकार अपयशी ठरलेलं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत, मग तुमचे मंत्री या मंत्रिमंडळात करतात काय? आणि तुमचा एक युवक प्रदेशाध्यक्ष एका महामंडळावर सुद्धा अध्यक्ष आहे, ही पदं तुम्ही काढून का घेत नाहीत? मग कुठल्याही गोष्टीचा निर्णय घ्यायला काही कालावधी जावा लागतो, काही वेळ यावी लागते. परंतु निश्चितच आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, कारण ही स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांची संघटना आहे. आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासमोर शेतकऱ्यांचे एकूणच चळवळीच्या दृष्टिकोनातून आमच्या कार्यकर्त्यांना मिळणारी पदं ही काहीच नाहीत, आणि त्याला ते फारसं महत्त्वाचं नाही. प्रश्न महत्त्वाचा आहे तो शेतकऱ्यांचा प्रश्न, आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही काही करायला तयार आहोत. की वेळ आली तर ते सुद्धा तयार फेकून द्यायची तयारी आमची आहे. परंतु आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून देणार नाही. आज काही प्रश्न घेऊन आशेनं ज्यावेळी माणूस मंत्रालयामध्ये येतो त्यावेळी त्याला जर का लाथाबुक्क्यानं सोडवलं जात असेल तर याच्यापेक्षा खेदाची दुसरी गोष्ट असू शकत नाही. शेतकऱ्याचा प्रश्न सोडवायचं राहून दे, किमान त्याचं ऐकून तरी घ्या, त्याला विश्वासात तरी घ्या, त्याचं काय म्हणणं आहे. मुळामध्ये त्याला मंत्रालयापर्यंत यावं का लागतं, त्याला जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर त्याचे प्रश्न का संपत नाहीत, याचा अंतर्मुख होऊन विचार होणं गरजेचं आहे. धन्यवाद राजू शेट्टी, तुम्ही इतक्या खुल्या मनानं स्पष्ट बोलल्याबद्दल. सरकारनं हे राजू शेट्टींचे बोल आता ऐकावेत. अनिल गोटे ज्या पद्धतीनं राजू शेट्टी आता बोललेले आहेत, अगतिक होऊन बोललेले आहेत, तुम्हाला तुमच्या सरकारला इशारा दिलेला आहे. मला मान्य आहे, पण ते जे मंत्रालयात आलेल्या शेतकऱ्याला मारहाण झाली हे जे आहे काय ती कशामुळे झाली याचं मला माहीत नाही, पण जर उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे. आता हे कोणी बोलायला पाहिजे काय? ज्यांनी मावळमध्ये उघड्या कॅनॉलमधलं पाणी न्यायचं का नुसतं पाईपमधलं पाणी न्यायचं याच्यासाठी 3 शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या, त्यांनी सांगावं. विरोधच आहे हात सगळ्यात मोठा. राजू शेट्टींनी काय केलं? शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढतात, प्रामाणिकपणे आंदोलन करतात. विधान भवनासमोर ऐका, मी देतोय राजू शेट्टीला उत्तर, पण हे जे आत्ता बोलतायत प्रत्येक ठिकाणी काय त्याच्याबद्दल मी तुम्हाला पहिले खुलासा केला. आणि आता सांगतो, राजू शेट्टी म्हणाले त्यामध्ये तथ्य आहे काय. मी याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलीन काय, जेवढं समजून सांगता येईल तेवढं समजून सांगेन काय. आणि असं आहे की ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, आम्ही आता एवढा दिलदारपणा आता आहेत आमच्या सरकारमध्ये. सुधीर मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं ताबडतोब मागे घेतलं त्यांनी. नाही, ते अंगलट येईल आणि आपल्या नको ते होईल. एक मिनिट, आता हे बँक चालवतात, जिल्हा बँकेवरही आहेत, MSC बँकेवरही होतात, ते अधिक बोलू. मी काय म्हणतो गोटे साहेब नम्रपणे, आजची जी आहे, मी रणपिसे आणि 2 जण एक शेजारी बसतो, त्या ठिकाणी जेव्हा विरोधी पक्ष धनंजयराव मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला तर म्हणून हा कशाला अडथळा आणतो आणि कशाला बोलतो अशी चर्चा केली. आणि जेव्हा त्यांनी पूर्ण हे वाचन केलं परिपत्रकाचं तेव्हा याचं गांभीर्य आम्हाला कळलं. मी मुंडेंचं अभिनंदन करतो की गोटेंच्या या वक्तव्यावर वेगळी दिशा देण्याचं काम आज सभागृहात धनंजय मुंडेंनी केलेलं आहे. आणि धनंजय मुंडेंनी एक हा सरकारला माघार घ्यायला लावली, त्याच ठिकाणी माघार घ्यावी लागली. आणि म्हणून माझं एक म्हणणं आहे
लाटेने किती म्हणत होतं, आजची चर्चा, आजचं जे वातावरण आहे ते कर्जमाफीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या बाबतीमध्ये आहे. शेतकऱ्यांना तुम्हाला द्यायचे आहे, शेतकऱ्यांच्या संपूर्ण पिकाला रोजगार हमीतून पैसे देऊन त्यांची लागवड करा, त्याला कापणी करा, त्याची तोडणी करा, ही मागणी आम्ही सभागृहामध्ये करतो. त्याला पूरक असलेलं संपूर्ण खत बियाणं हे मोफत द्या, तर त्याच्यावर कुठतरी येईल. आणि हमी भावा जे स्वामीनाथनला अभिप्रेत आहे की त्या ठिकाणी उत्पादनावर आधारित त्या ठिकाणी त्याला प्रॉफिट मिळाला पाहिजे, खर्च त्याचा किती होतो पिकाचा हे या ठिकाणी धरलं गेलं पाहिजे. हे यांची भाषणं काढा, माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण काढा, तुम्ही मागचं रेकॉर्ड काढा, पुन्हा बोलवा. अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची सगळी मागची वक्तव्य आहेत ना, ती आपण ती गोळा करूनच दाखवली जाणार आहे की विरोधी बाकावरनं त्यांनी काय काय सरकारवरती आरोप केले, काय काय मागणी केली, कुठं कुठं जाऊन काय काय बोलले, हे सगळं दाखवलं जाणार आहे. मी काय म्हणतो, याच्यामध्ये एकच मुद्दा आहे, मोठे ही चर्चा वेगळ्या दिशेने नेत आहेत. माझं म्हणणं या ठिकाणी सभागृहामध्ये, मगाशी तुम्ही मला संधी दिली नाही, पण या ठिकाणी आमच्या सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये एकही विधेयक आम्ही पेंडिंग ठेवलेलं नाही. गेल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये पण आम्ही 8 तास जादा बसलो शेवटच्या दिवशी आणि सर्व विधेयकं आम्ही 22 विधेयकं आम्ही सगळी आणि चर्चा करून आम्ही पास केलेली आहे. म्हणजे हा आमच्यावर अन्याय होतोय. सभागृहामध्ये आम्ही कुठलंही सरकारचं काम थांबवलं नाही, पण या ठिकाणी जर संवेदनशील नसेल तर आम्हाला काय. अनिल गोटे, तुमच्या आजूबाजूला जे 2 विधान परिषदेचे सदस्य बसलेले आहेत ना, त्यांच्या पात्रतेवरती शंका घ्यायला वाव नाही. मी एक लक्षात घ्या, काय मी हे कोणाच्या व्यक्तिगत स्टेटमेंट नाही केलेलं. मला दुसरं बोलू द्या, मग दुसरं बोललं तर. आता जे नारायण राणे काय भाजपच्या वाटेवर आहेत, भाजपच्या संपर्कात आहेत, अशी सध्या वावड्या उचलेल्या आहेत, मी ऐकलंय ते. त्यांच्या बाबतीत तुम्ही हेच बोलताय. तुम्ही आता बोलताय मी ऐकलंय असं. त्यांची पात्रता काढताय आणि त्यांना तुम्ही पक्षात घ्यायला निघालात. एक लक्षात घ्या, मी जे तुम्हाला म्हणालो मग काय तेच मागच्या याच्यामध्ये की ज्यांना हे मी नाही म्हणत हो, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यावेळेचे स्वातंत्र्य पण आता मागणी करण्याचा हेतू वेगळा आहे, तो भाजपचा आहे, हाच विषय आहे. ही वेळ नाही आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आहे, तो विषय डायव्हर्ट करण्याची ही वेळ नाही आहे. ब्रेक नंतर आपण यावर चर्चा करणार आहोत की आता अधिवेशनाचं शेवटचं सत्र आहे, म्हणजे शेवटचा टप्पा आहे. 4-5 दिवस कामकाज राहिलेलं आहे. त्यात तरी जनतेचे प्रश्न सुटतील का, कामकाज होईल का? विरोधक जे विधानसभेतले आमदार आहेत ते 4 तारखेपर्यंत संघर्ष यात्रेवरती आहेत. त्यानंतर जे 2-3 दिवस उरतात त्यांना सभागृहात म्हणजे विधानसभेत बसण्याची संधी मिळेल का? आणि शेवटचे 3-4 दिवस जिथं अंतिम आठवडा प्रस्ताव असतो, महत्त्वाचं कामकाज असतं, त्यानंतर हो अनेक मागण्यांची चर्चा आहे, हो तिथं चर्चा व्हायला पाहिजे, जनतेच्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं काय यावर सुद्धा सरकारनं समाधानकारक उत्तर दिलं पाहिजे, ही अपेक्षा आहे. त्यावर आपण चर्चा करणार आहोत. पण ब्रेक नंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. पीक विम्यातून कर्ज वसुलीचा निर्णय शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे का? 88% लोक म्हणतायत होय, पीक विम्यातून कर्ज वसुलीचा निर्णय शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय नवाब मलिक यांच्याकडे. नवाब मलिक, शेवटचा प्रश्न आहे, 30 सेकंद आहेत तुमच्याकडं. एक शेवटची कॉमेंट मी तुमच्याकडनं घेतोय. अशा पद्धतीनं जर का कामकाज हाणून पाडलं जाणार असेल, विरोधकांना लेखलंच जात नसेल, तर मग विरोधकांसमोर काय पर्याय आहे? असं आहे की विधिमंडळ हे नियमाने चालते. नियमानं चालत असताना, विविध आयुध असताना निश्चित रूपाने आमदार त्या पद्धतीने ते प्रश्न निर्माण करत आहे. आता 19 आमदार काय यांनी सस्पेंड केलं म्हणजे कुठेतरी सरकार अडचणीत येऊ नये. ज्या प्रकारे शिवसेना आक्रमक आहे, कुठेतरी भविष्य काळामध्ये जर त्यांनी विरोधात मतदान टाकलं मग हे सरकार अडचणीत येऊ नये त्यासाठी त्यांनी 19 आमदार हे सस्पेंड केलेले आहे. कुठेतरी यांना सरकार धोक्यात येऊ शकते ह्या मनात शंका असताना 19 आमदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे.
आणि 31 तारखेपर्यंत डिसेंबरपर्यंत निलंबन, म्हणजे या 6-8 महिन्यामध्ये काय काय राजकारण करणार आहे ते भाजप कुठेतरी शिवसेना फोडण्याची तयारीत पण आहे. इतर पक्षाचे आमदारांना पण कुठेतरी गळ टाकताय. म्हणजे महाराष्ट्रामध्ये वेगळं राजकारण फोडाफोडीचं करण्यासाठी 19 आमदारांना हे निलंबित केलेलं आहे. आणि स्पष्ट आहे काही 1-15 दिवसानंतर ते हालचाली ते सुरू करतील अशी आशंका लोकांच्या मनात आहे. ठीक आहे शरद रणपिसे, हीच चर्चा आहे की काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदारांची फोडाफोड भाजप करणार आहेत. जवळपास 30 आमदार काँग्रेस राष्ट्रवादीचे हे भाजपच्या संपर्कात आहेत आणि त्या फोडाफोडीपासून बचाव करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीनं ही संघर्ष यात्रा काढलेली आहे की आपले पक्ष, आपले आमदार हे इंटॅक्ट राहिले पाहिजे, यांचा बचाव केला पाहिजे, म्हणून ही संघर्ष यात्रा आहे अशी चर्चा आहे. मी मगाशी आपल्याला सांगितलं की संघर्ष यात्रा त्यासाठी नाही, निलंबित केलं आमदारांना म्हणून त्यासाठी सुद्धा नाही. आता शेवटी 3 आठवड्यानंतर मग ही स्ट्रॅटेजी आम्ही ठरवली की वरचं विधान परिषद सभागृह चालेल, आपल्याला जी संसदीय आयुध आहेत त्याचा वापर करून आपण सरकारवर या पद्धतीचं प्रेशर निर्माण केलं पाहिजे की त्यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतला पाहिजे आणि विधिमंडळातले काही सदस्य म्हणजे विधानसभेचे सदस्य हे आम जनतेमध्ये गेले पाहिजेत, म्हणून संघर्ष यात्रा आहे. आणि आता दुसरा जो भाग आहे की पुढच्या उर्वरित काळामध्ये आम्ही काय करणार, तर आज जवळजवळ 18 विधेयकं सरकारची प्रलंबित आहे. सरकार रोज विधेयक आणतंय पण विधान परिषदेत त्याच्यावर चर्चा मागत नाही, चर्चा सरकारने मागावी लागते. आज 18 बिलं प्रलंबित असताना एकाही बिलावर चर्चा मागत नाही. आता उद्या 31 मार्च शेवटचा दिवस आहे, त्यामुळे विनियोजन विधेयकं आणतील आणि ते पारित करण्याचा प्रयत्न करतील. पण आमचाही प्रयत्न राहील की विनियोजन विधेयकामध्ये कोणत्याही प्रकारे आम्हाला जी काही संसदीय आयुधं उपलब्ध आहेत त्यातून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, त्याचा आधार घेऊन आम्ही सरकारवर या पद्धतीनं दबाव निर्माण करणार आहोत. आणि माझे मित्र सहकारी आहेत जयंत पाटील साहेब, शेवटी ह्या अधिवेशनाचा कालावधी वाढवून सविस्तर चर्चा करून घाईघाईमध्ये एकही विधेयक पारित न करता 18 विधेयकं आम्ही पास करू आणि जिथे सरकारला विरोध करायचा आहे तिथे 100% आम्ही विरोध करू. भाई, अधिवेशनाचा कालावधी वाढला पाहिजे, 100% वाढला पाहिजे. आणि मला वाटतं की मुख्यमंत्र्यांची तयारी आहे. कामकाज सल्लागार समितीमध्ये त्यांनी मागच्या वेळेला सांगितलं तुमची तयारी असेल तर माझी तयारी आहे. आणि मला वाटतं गेली 2 आठवडे 3 आठवडे अधिवेशनाचं कामकाज चाललं नाही आहे. किमान 1 आठवडा तरी अधिवेशन याच्या पुढे चाललं पाहिजे ही आमची मागणी आहे. कामकाज सल्लागार पण कमिटीची बैठकीची मागणी आम्ही करणार आहोत. आणि मला वाटतं की या ठिकाणी ज्या पद्धतीचं कामकाज चालू आहे तर या ठिकाणी आम्ही जेव्हा मतदारसंघात जाऊ, घरी जाऊ, तेव्हा शेतकऱ्यांना आम्हाला सांगता आलं पाहिजे की आम्ही तुम्हाला काहीतरी घेऊन आलो आहे आणि ते यांनी द्यावं ही मागणी आमची आणि अपेक्षा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची या ठिकाणी आहे. आणि त्याप्रमाणे या राज्य शासनाने करावं ही आम्ही महाराष्ट्राच्या वतीने. मी तुम्हाला शेवटची विनंती करतो की तुम्ही राजकीय बोलू नका, तुम्ही शेतकऱ्याच्या हिताचं काही बोला. शेवटी तुमच्याही मतदारसंघात शेतकरी आहेत. एक मिनिट, मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना आता राजकीय नाही, 1,34,00,000 खातेदार शेतकरी आहेत, त्यापैकी 31 लाख शेतकऱ्यांचं कर्ज थकलेलं आहे, ते 30,500 कोटी रुपयांचं आहे. जर अशी सरसकट कर्जमाफी केली तर जे 1,05,00,000 शेतकरी आहेत ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे काय त्यांचा काय विचार करायचा, आणि जो मरतोय त्याचा विचार नाही करणार. एक मिनिट काय आज ज्याला सलाईनची गरज आहे अहो त्याला सलाईन पण देऊ आपण, म्हणूनच कर्जमाफी द्या म्हणताय. एक मिनिट तुम्ही जे सलाईन समजता ना ते सलाईन नाही आहे, त्याच्याने बँकांचा फायदा आहे. कसा बँकेचा फायदा मला काय कळत त्याच्या खात्यात द्या ना तुम्ही, त्या शेतकऱ्याच्या खात्यात टाका. बँकेत कोणाचे पैसे आता हा आदेश पीक विम्यातून 50% वळती करा कर्ज वसुली, हा तुमच्याच सरकारनं काढलाय. एक मिनिट आहे का, तुम्हाला सांगितलं ना ज्या वेळेला सरकारला वाटलंय चुकीचं आहे काय, सरकारची मानसिकता दिसते ना. ऐका एक मिनिट ऐका, मानसिकता राईट, मानसिकता. सरकारला असं वाटलं की चुकीचं म्हणजे हे बरोबर झालेलं नाही, ते ताबडतोब माल खुल्या दिल्याने मागे घेतलं ना. एक मिनिट ऐका, आता
30,000 कोटी रुपये आणायचे कुठून? मी सांगतो एक वेळ आहे का? मी सांगतो अरे तू बोलू ते बँकर आहेत. मी सांगतो ना. ते बघा, पण सांगू द्या ना त्यांना. मी काय म्हणतो, 1,00,000 कोटी रुपये आज विविध महामंडळात आहेत. MMRD कडे आहेत, सिडकोकडे आहेत. या सगळ्या विविध महामंडळात तुम्ही घेतली त्यातले 50% पैसे घ्या. थोडी मेट्रो थोडी उशिरा येईल, हो. काय बिघडत नाही, पण शेतकरी महाराष्ट्राला जगून दे ना. हीच बॉटम लाईन आहे. मेट्रो उशिरा धावेल पण शेतकरी जगला पाहिजे. जे महामंडळांमध्ये पैसे पडून आहेत ते शेतकऱ्यांसाठी वापरा असा सल्ला दिलेला आहे. यावरती सरकारनं विचार केला पाहिजे. या अधिवेशनाचा कालावधी जो वाहून गेलेला आहे बराचसा, विधानसभेचं कामकाज होत नाही आहे, त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवला गेला पाहिजे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. हे जे तमाम शेतकऱ्यांना वाटतंय त्याचा विचार राज्य सरकारनं गांभीर्यानं केला पाहिजे. केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून आणि केंद्र सरकार म्हणते हा निर्णय राज्याच्या अखत्यारीत आहे, तुम्हीच घ्या, आणि मग त्यात शेतकरी तुम्ही झुलवताय, शेतकऱ्याची चेष्टा करताय, असा प्रकार सध्या घडतोय असं अनेकांना वाटतंय. आणि म्हणूनच या प्रश्नाची तड लावली गेली पाहिजे असं सर्वांना वाटतंय. आज आपण इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. पीक विम्यातून कर्ज वसुलीचा निर्णय शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे का? 90% लोक म्हणतायत होय, पीक विम्यातून कर्ज वसुली 50% ही बँकांमध्ये वळती करा. हा जो सरकारचा निर्णय आहे, जो सरकारनं तुर्तास मागे घेत आहोत हे जाहीर केलेला आहे, हा निर्णय शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे, सरकारची मानसिकता दर्शवणारा आहे असं बहुतेकांना वाटतंय. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्रवर.